पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांकडून समर्थन। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबाबत कृतज्ञ असण्याचं हवं, पाक उपराष्ट्रपतींची दरपोक्ती। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी श्रीनगरमध्ये दाखल। बांदीपोरामध्ये लष्कर तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा। पहलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्वात मोठं सर्च ऑपरेशन। पहलगाम हल्ल्याचा सैन्य दलाकडून पहिला बदला। स्थानिक दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुडीचं घर स्फोटकांनी उडवलं। सैन्य दलाच्या कारवाईमध्ये संशयास्पद वस्तूही सापडल्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारत घेणार बदला। आठवड्याभरात किंवा 15 दिवसात पाकिस्तानवर होणार हल्ला। माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा अंदाज। दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात क्रोध। दहशतवाद्यांचा सर्वनाश व्हायला हवा, सरकारकडून अपेक्षा आहेत पूर्ण होतील। सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य। भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती। पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाच्या सचिवांना पाठवलं पत्र। तर आज अमित शहांकडून सिंधू जलवाटप कराराबाबत महत्त्वाची बैठक। काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। दहशतवादी हल्ल्यातील जखमींची घेणार भेट। पहलगामला जाऊन स्थानिक काश्मीरींशी संवाद साधण्याची शक्यता। छत्तीसगडमध्ये नक्षल्यांविरोधात सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक। 2000 नक्षल्यांना 20,000 पोलिसांनी घेरलं। 2 दिवसांपासून हेलिकॉप्टरमधून गोळीबार, काही नक्षलवाद्यांना कंठस्नान। बीडच्या आष्टीतील खडकत गावामध्ये झेंडा लावण्याच्या वादातून 2 गटात राडा। तुफान, दगडफेक आणि हाणामारी, काही जण जखमी, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या काठेवाडीतील दंगल पूर्वनियोजित, पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर। दंगलीमध्ये टिप्पर गँगचा सहभाग उघड। सांगलीच्या जतमधील एका आश्रमशाळेतील 6 मुलींवरती लैंगिक अत्याचार प्रकरण दडपलं जात असल्याचा पालकांचा आरोप। पोलीस कारवाईची मागणी। मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल आजपासून 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद। पाडकामासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय।